पुरस्कार। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी शिवानी जोशी आपलं स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्ताराने। सामान्य माणसामुळे मुंबईतली संस्कृती टिकून आहे असं सांगत मुंबईतील मध्यमवर्गीयांना मुंबईतच घर देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मुंबईतील नायगाव इथल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामधल्या पुनर्विकसित सदनिकांच्या वितरणाच्या पहिल्या टप्प्यात आज 864 सदनिकांचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। मुंबईतला माणूस हा मुंबईतच राहावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे। तसंच मुंबईतल्या सामान्य माणसाला घर देतानाच त्याच्या आयुष्यात गुणवत्तापूर्ण परिवर्तन आणलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले। या बीडीडी चाळी मुंबईच्या इतिहासाची आणि संस्कृतीची साक्ष होत्या, त्यामुळे ही घरं विकू नका असं आवाहन त्यांनी बीडीडीवासियांना केलं। मुंबईत मोठ्या प्रमाणात जुन्या वस्त्यांच्या पुनर्विकासाचं काम हाती घेण्यात आलंय। हे प्रकल्प गतीनं पूर्ण केले जातील अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली। उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार, श्रीराम शिंदेजी, राहुल नार्वेकरजी, मंगलप्रभात लोढाजी, राज्याचे IT आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी, उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, मनीषाताई कायंदे, महापौर रितुताई तावडे, श्री सदा सरवणकर, श्रीमती चित्राताई वाघ। कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते। सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस आले पाहिजेत, हीच महायुती सरकारची भूमिका आहे असं सांगत मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी सरकार कार्यरत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले। आमचं सरकार मुंबई बाहेर गेलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत परत आणत आहे असं ते म्हणाले। बीडीडीवासियांच्या आयुष्यात या घरांमुळे नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या। सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानानं जगता येईल असं घर सर्वसामान्यांना मिळावं हा शासनाचा दृढ संकल्प असून नायगाव पुनर्विकास प्रकल्प या प्रकल्पाचं प्रतिबिंब आहे असं त्या म्हणाल्या। राज्यातील महात्मा